जन्मा दो धन्य अभिजन्मा दो धन्य अभिजन्मा दो आयुष्याचे आसाधने आयुष्याचे आसाधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो हे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो तुका म्हणे पावटणे 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 म्हणे पावटणे तुका 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 म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो म्हणा महाराज म्हणा फुला तो एक देव करून घ्यावा फुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नो है तेने बिना जीवा सुख नो है तेरा दिल माई के दुख जनाते तेरा दिल माई के दुख जनाते तेने बिना जीवा
के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनेते नाही आदे अंते अवसान नाही आदे अंते अवसान फिरती माई के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनाते नाही आदी अंती अवसान नाही आदी अंती अवसान फिरती माई के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनाते अविनाश करी बोली ऐसे अविनाश करे अमोदिया ऐसे अभिमना पिसे गोविंदाचे अभिमना पिसे गोविंदाचे फिरती माई के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनाते नाही आदे गोविंदा दे नावे मना विसे गोविंदा दे फिरती माई के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनेते नाही आदे अंते अवसान नाही आदे अंते अवसान फिरती माई के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनाते नाही आदी अंती अवसान नाही आदी अवसान फिरती माई के दुःखाचे जनाते फिरती माई के दुःखाचे जनेते आना हा 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 तुका म्हणे मरण्याची सारे तुका म्हणे मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे मरण्याची सारे तुका म्हणे मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे फिरती माई के दुःखाची जनाते फिरती माई के दुःखाची जनाते उत्तमाची उरे किरती मागे उत्तमाची उरे किरती मागे रती माई का दुःखाची जनेती रती माई का दुःखाची जनेते नाही आदि अंत अवसान ना 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 नाही नाही आदिया धनी सदा निसा निसा धनी सदा निसा निसा
बाबरी पिया की हलबेली बाबरी पिया की बाबरी पिया की हलबेली बाबरी पिया की काश कहे जाके पीर जिया की बाबरी पिया की अलबेली बाबरी पिया की नारा नाही आदि अंति अवसान है रा, नहीं आदि अंति अवसान, नहीं आदि अंति अवसान। अवतार नाही आदि अंति अवतार। रति माई के दुखाती जनाते रति माई के दुखाती जनती है जय राम कृष्ण
भरवा तू हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल ते आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा मरण विठ्ठले आवडी मरण विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रखुमा देवी भर बाबर रखुमा देवी भर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम स्वराचा आवाज कमी करा काळाचे ही काळ आम्ही विठोबाचे लढी बाळ आम्ही विठोबाचे लढी बाळ आम्ही विठोबाचे लढी बाळ काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ आम्ही विठोबाचे लढीवाळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वराई वसू निकट वासोबाई वसू निकट वासोबाई वसू निकट वासोबाई करू सत्ता कवना पायी वसो निकट वसो पायी वसो निकट वसो पायी वसो निकट वसो पायी आईसे कुणाची वैखरी वदे आमोच्या सामोरे वदे आमोच्या सामोरे वदे आमोच्या सामोरे ऐसे कुणाची वैखरी वदे आमोच्या सामरे वदे आमोच्या सामरे हात कामने बाण हाते हरे नाम कृष्ण हाते हरे नाम कृष्ण हाते हरे नाम कृष्ण तुका मने बाळ हरे हरे नाम कृष्ण हरे नाम कृष्ण हरे हरे नाम कृष्ण करू सत्ता सर्वकाई वसो निकट वासो पायी वसो निकट वासो पायी वसो निकट वासो पायी करो सत्ता कवना पाये वसो निकट वसो पाये वसो निकट वसो पाये वसो निकट वसो पाये जय जय गोपाल कुमारी तो बार को बार
कुंभार 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 विठोबार कुंभार काळाचे ही काळ काळाचे ही काळ काळाचे ही काळ काळाचे ही काळ काळाचे 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 काळ काळाची काळ काळाचे काळ काळाची काळ काळाची काळ काळाचे काळ काळाचे काळ काळाचे काळ आम्ही विठो चे लढीवाळ आम्ही विठोबा चे लढीवाळ आम्ही विठोबा चे लढीवाळ करो सता कवनाटा लढीवाळ आम्ही विठो बाच लढीवाळ आम्ही विठो बाच लढीवाळ करू सत्ता सर्व ठाई 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 वसो निकट वसो पाई वसो निकट वसो निकट वसो
वसोनी काट वासो पायी वसोनी काट वासो पायी वसोनी काट वासो पायी करू सत सर्व ठाई 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 करू सत सर्व विठ्ठल 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 पुंडलिक वरदानी गिरी महाराज की जय गिरी महाराज की जय महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय भगवान की जय हो काळाची ही काळ मी विठोबाची लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसो निकट वासो बाई आईसी कोणाची वैखरी वदे आमच्या समोरी तुका म्हणे वान हाती हरिनाम तीक्ष्ण करू सत्ता सर्वा ठाई वसो निकट वासो बाई पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संतती या दुसरे चरण संतती त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार चक्रमादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार चक्रमादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी राजीव नेत्रम प्रविशाल भालम अजान बाहुम पद्मासनस्थम कौपीन युक्तम बलदंड मूर्तिम नमामि गंगा गिरिजी योगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजिम परब्रह्म स्वरूपम आनंदम आनंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निजबोध रूपम भवदुःखरम श्रीमद रामगिरिम नित्यम अहम नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय भगवान दत्तात्रयाय नमस्तुते विठाला विठाला योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद भेदातीतम सद्गुरुम नित्यम पूर्ण निरंकारम निर्गुण स्वात्म संस्थितम निर्गुण निराकार हे सच्चित आनंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वर्ष श्राद्धाचे निमित्त आहेत अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबाराय आणि तुकोबारायांना आलेला अनुभव तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेला आहे कैलासवासी सरळाबेड गोदावरी धामचे एकनिष्ठ सेवक विश्वनाथ आप्पाजी पाटील बोर्डे
सुंदर असा परिवार आमच्या विश्वनाथ अप्पांनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला. सरस्वती केशवराव पाटील निकम बहीण आहेत. शरद केशवराव पाटील निकम भाचे आहेत. सौ लता शरद निकम पाटील मुलगी आहेत. समस्त बोर्डे पाटील परिवार, श्री क्षेत्र मातुलठाण, योगीराज गंगागिरी महाराज, गुरु नारायण गिरीजी महाराज, गुरु स्वामी रामगिरीजी महाराज, चांगदेव महाराज महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना असेल, आमचे विश्वनाथ अप्पाजी पाटील त्यांचा मोक्षाचा मार्ग त्यांना मिळावा हीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करेल. अभंग काळाचे ही काळ आम्ही विठोबाचे लढिवाळ, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकट वासो पायी, ऐसे कोणाची वैखरी, वदे आमुच्या सामोरी. महाराज म्हणतात नामरूपी शस्त्र आम्ही हातामध्ये धारण केलं, जे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. येईन मी जन्म याजसाठी देवा, 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 येईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरे नाम कीर्तन संताचे भोजन, हरे नाम कीर्तन संताचे भोजन, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरि नाम कीर्तन संताचे भोजन, हरि नाम कीर्तन संताचे भोजन. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा साध्य करण्याकरता जीव या मृत्यू लोकामध्ये आला. भगवान परमात्मा ही मृत्यू लोकामध्ये येतात, जीवही येतोय, साधू संतही येतात. प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे. प्रत्येक जीवाकडून भगवंताला काहीतरी कार्य करून घ्यायचं असतं, तेव्हाच आपण या मृत्यू लोकात येत असतो. भगवान परमात्म्याचं येण्याचं प्रयोजन, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आहे तुका मने धर्म संस्थापने, 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 आहे तुका मने धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे भरणी गुणनाम, माझी वाणी तुझे भरणी गुणनाम. केला नारायण रे अवतार, केला नारायण रे अवतार, शिवानी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार, भगवान परमात्मा परमतत्व.
या विश्वामध्ये येण्याचं कारण म्हणजे धर्माची स्थापना आणि भगवंताचं दुसरं प्रयोजन आहे. भक्तारा की पायापाशी पायापाशी भक्तारा की पायापाशी भक्तारा के पाया पासे पाया पासे भक्तारा के पाया पासे पायापाशी भक्तारा की पायापाशी पायापाशी भक्तारा की पायापाशी भक्तारा के पाया पासे पाया पासे भक्तारा के पाया पासे दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी भक्तारा के पाया पासे भक्तारा के पाया पासे दुर्जना से संवारे दुर्जना से संवारे भक्तारा के पाया पासे भक्तारा के पाया पासे भक्तारा के पाया पासे भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी दुर्जनाचा संवार भक्तांचं रक्षण करण्याकरता भगवंत विश्वामध्ये आले. साधू संतही विश्वात येतात. येण्याचं प्रयोजन वाढ वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धर या कारण उद्धार या जन जड जीवा जड आणि जीव जड जीवांचा उद्धार करण्याकरता साधू संत विश्वात येतात. जड म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय. महाराज म्हणतात ज्याच्यामध्ये चैतन्य नाही त्याला जड म्हणतात आणि ज्याच्यामध्ये चैतन्य आहे त्याला जीव म्हणतात. मग जड वस्तू त्यांचा सुद्धा उद्धार साधू संतांनी केला. चालविली जड भिंती हरविली सांग याची भ्रांती मोक्ष प्राप्तीचा संगाती ज्ञानोबा माझा ओ मेले माणूस जित उठवील वेळ काळा ते ग्रासी. ज्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे त्यांचा सुद्धा उद्धार या महापुरुषांनी केला. ते महापुरुषांचं विश्वात येण्याचं प्रयोजन आहे. आपलं येण्याचं प्रयोजन काय. भगवान परमात्म्याची प्राप्ती जीवनाचं अंतिम ध्येय आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा. भगवंताची प्राप्ती हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहेत. महाराज म्हणतात या विश्वामध्ये अनेक जण आले पण येथे नाही उरो आली अवतार हो येरती पामर जीव किती. भगवान परमात्मा स्वयंभू करतुम करतुम अन्यथा करतुम शक्ती प्रदान असताना सुद्धा या विश्वामध्ये परमात्म्याला सुद्धा राहता आले नाही. मोठे मोठे विद्वान जपी तपी संन्यासी वीर मरे पैगंबर मरे हो मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी भी मर गए हकीम रोटी. महाराज म्हणतात जमका अजब तडा खावे तो क्या जानी लड़गावे नव भी मर गए 10 भी मर गए सहस्र 84 33 कोटी देवता भी मर गए पडे काल के फाशी. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काळाचे काळ आहोत. अभंगाचं प्रथम चरण काळाचे हे काळा काळाचे हे काळा काळाचे हे काळा काळाचे हे काळा
कालाचे काला कालाचे काल कालाचे काला कालाचे काल आम्ही विठोबाचे लढीवाला विठोबाचे लढीवाला करू सत्ता कवना ठाई करू सत्ता कवना करू सत्ता कवना ठाई काळाची काळ मी विठोबाची लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वजो निकट वासो पायी आम्ही काळाचीही काळ आहोत ज्या काळाने मोठे मोठे विद्वान सोडले नाही महाराज एवढा मोठा रावण आहे रावणासारखं विद्वान या विश्वामध्ये कोणी नव्हतं महाराज पण ज्या वेळेला रावणाने काळासोबत युद्ध केलं त्याच वेळेला काळाने रावणाला मारलेलंही होत पण रावणाची पत्नी ही एक पतिव्रता स्त्री होती तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता रावणाच्या नाभीमध्ये जे अमृत भरलेलं आहे ते मंदोदरीनं भरले आणि रावणाला जर जीवदान जर कोणी दिलं असेल तर ते मंदोदरीनं दिलेलं आहे मग एवढी मोठी वेदवात्ता एवढं मोठं सामर्थ्य भगवान शिवजींची केलेली उपासना जीवन भगवान शंकराला समर्पित केलेला रावण पण तरी सुद्धा काळावरती त्याला विजय प्राप्त करता आला 1000 वर्ष तप साधना ज्यांनी केली सज्जी महाराज 88,000 ऋषींना उपदेश करत असताना ये सूत महाप्राज्ञा सर्व सिद्धांत वेद प्रभो आख्यायिनम कथा सारम पुराणानां विशेषतः सुज्जी महाराज 88,000 शवनादी ऋषींना उपदेश करत असतात तारकासुर नावाचे असुर होते 1000 वर्ष एका पायावरती उभं राहून तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून असं वरदान प्राप्त करून घेतलं की म्हणले ब्रह्माजी मला अमरतत्व प्राप्त करून द्या अमर बनायचे ब्रह्मदेवाने सांगितलं की बाबा या विश्वामध्ये कोणी अमर नाहीये हजारो वर्ष तप साधना केली अजून 1000 वर्ष केले तरी असं वरदान तुला देता येणार त्यानंतर तारकासुरांनी प्रश्न केला ठीक आहे नाही आपण मला अमरतत्व प्राप्त करून देऊ शकत मला भगवान शंकरांच्या पुत्रांपासून मृत्यू पाहिजे कारण तारकासुराला ज्ञात होतं भगवान शिव हे योगी आहे दिगंबर ज्यांची अवस्था आहे सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो शिखरे कैलाश क्यों कल्पतरू की छाया में रमेरित संग गिरजा गया रमन घर हो तो ऐसा
सदाशिव सर्व वरदाता दिगंबर आहे. योग्यांची अवस्था ध्यानास्ते तपस्वी आहेत. आणि भगवान शंकर केव्हा विवाह करणार, केव्हा त्यांना पुत्र होणार, म्हणजे मग मी केव्हा मरणार, म्हणजे मी आंबरच आहे. कारण भगवान शिव हे कामाच्या पलीकडे आहे. कामापासून एकही पुत्र झालेला नाहीये. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष. शिव देखा काम प्रत्यक्ष, शिव देखा काम प्रत्यक्ष, वाजे वदता शिवनाम, वाजे वदता शिवनाम. शिव देखा नाम प्रत्यक्ष, शिव देखा नाम प्रत्यक्ष, वाजेवता शिवनाम, वाजेवता शिवनाम. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष जीवनामध्ये चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारे भगवान शिव आहेत. शिव विषयाच्या पलीकडे आहेत, शिव कामाच्या पलीकडे आहे. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं भगवान शिवजींच्या पुत्रांपासून मृत्यू पाहिजे, शेवटी ज्या वेळेला कार्तिक स्वामी या विश्वामध्ये प्रगट झाले आणि कार्तिक स्वामींच्या हातून तारकासुराचा मृत्यू झाला, अंतिम मृत्यू सत्य आहे. मग तो कितीही मोठा विद्वान असेल, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही निरंतर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, आम्ही नामरूपी शस्त्र हातामध्ये धारण केलं आणि नामस्मरणामुळे आम्ही काळावरती विजय प्राप्त करून गेलो. महाराज कुडी सहित झाला गुप्त तुका कुले सहित झाला, गुप्त तुका कुडी सहित झाला, गुप्त तुका कुले सहित झाला. अंतकाळी विठो अमाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. अंधकाळी विठो आमाची बावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठो अम्माशी पावला, कुडी सहित झाला गुप्त दुकान. अंत समयाला भगवान परमात्म्याचं स्मरण घडलं आणि सदेह वैकुंठ गमन. मग अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर. अंत समयाला ज्याचं स्मरण होतं तो पुढला जन्म आहे असं वेदात वर्णन आहे. तुका म्हणे आईसी आहे वेदवाणी, पहावे पुराणे व्यासांची. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, फुल्लारविंदाय भद्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. नमोस्तुते व्यास, जे वेद व्यास ऋषींनी जे निर्माण केलेले आहे त्या वेदामध्ये वर्णन आहे. मग तो कितीही मोठा पापी असो, महाराज म्हणतात अपि चेत्सो दुराचारो भजते माम नन्यवाक साधू रेव समंतव्य सम्यक व्यवसितो इस. तो किती जरी पापी जरी असेल, कधी कधी कळत न कळत व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण जर पाहिलं जाणलं, काही लोक आयुष्यभर परमार्थ करीत नाही, आयुष्यभर परमार्थ करीत नाही, एकादशी पाहून मारतात, चांगली पर्वणी साधतात.
मग कळत नकळत शब्द बाहेर पडतात ना. काही लोक म्हणतात अहो यांनी आयुष्यभर परमार्थ केला नाही एकादशीला गेले हो. गुरुवर्य महाराज नेहमीच सांगत असतो या जन्मामध्ये जरी नाही परमार्थ घडलेला असेल पण हे मागच्या जन्माचे संस्कार निश्चित शिल्लक राहिलेले आहेत. मग मागच्या जन्माचे आहेत ते या जन्मामध्ये सुद्धा प्राप्त होतात. या जन्मामध्ये केलं पुढल्या जन्मामध्ये प्राप्त होणार. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विधाना विधाना देवराज नावाचे एक ब्राह्मण होते. आयुष्यभर कधी परमार्थ केला. ब्राह्मण ज्याला म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये विवेक आहे. विप्रवी म्हणजे विवेक आणि प्र म्हणजे प्रधान. ज्याचं जीवन विवेक प्रधान आहे तो ब्राह्मण. आणि एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेला असून सुद्धा आयुष्यभर वाईट कर्म. आणि कळत न कळत एका शिवालयाजवळ आला. शिवालयाची पायरी चढून जाण्या इतकं सुद्धा पुण्य त्याने जीवनामध्ये केलेलं नव्हतं. शिवालयाची पायरी तरी कशी चढून जावं महादेवाच्या मंदिरात दर्शनात एवढं सुद्धा पुण्य नाही आहे. पण ज्याला जीवनामध्ये कोणी नाही त्याला अंतिम भगवान शिव आहे. आणि शिवजीच्या मंदिरामध्ये आला आणि जवळपास सत्संग चालू होता. नामचिंतन कानावरती पडत होत. भगवान शिवजींजवळ गेला. अंतिम केलेले कर्म जीवनामध्ये आठवू लागले. कारण ज्या वेळेला पश्चाताप होतो त्यावेळेला जीवनामध्ये केलेले जे काही कर्म आहेत त्याचं स्मरण हे निश्चित होत असतं. आणि कर्मशास्त्राचं मत असं आहे की मोठे मोठे विद्वानांना कर्म चुकले नाही म्हणा. चले जाएंगे हम बिहारी जी सुन लो आरज हमारी. एवढे विद्वान भीष्माचार्य. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर हात जोडले भीष्माचार्य. प्रभू असे काय कर्म घडलं. चले जाएंगे हम बिहारी जी सुन लो आरज हमारी. चले जाएंगे हम बिहारी सुन लो आरज हमारी. चले जाएंगे हम बिहारी सुन लो आरज हमारी. चले जाएंगे हम बिहारी सुन लो आरज हमारी. एक दिन हमको बसा लोगे प्रभु अपना हमें बनाकर इस जग में इस जग में इस जग में हमें फसाया उससे हमें छुड़ा कर भूल न जाना. प्रीत बुलाना भूल न जाना. प्रीत बुलाना इतनी आरज़ हमारी जी. आइए हम बिहारी जी सुन लो आरज़ हमारी. आइए हम बिहारी जी सुन लो आरज़ हमारी. चले जाएंगे हम बिहारी सुन लो आरज़ हमारी. चले जाएंगे हम बिहारी सुन लो आरज़ हमारी. सब कुछ हर लो मेरा परम मेरे मन से कभी ना जाना. एक सहारा तुम मेरा गोविंदी और ना कोई ठिकाना. एवढे मोठे भीष्माचार्य महाराज.
अष्टवसूपैकी एक वसू ते भीष्माचार्य विद्वान होते, पण कर्म चुकले नाही भीष्माचार्य. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे गेले, उपजले मेले ऐसे गेले, उपजले मेले ऐसे गेले, उपजले मेले ऐसे गेले, ऐसे गेले. हरिमुखी गाता हरपली चेता, हरिमुखी गाता हरपले चिंता, हरपले चिंता, हरपले चिंता. केली कर्म झाली त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म जीवनामध्ये घडले ते भीष्माचार्यांना भोगावं लागले, प्रभू रामचंद्र भगवंतांना भोगावं लागले. येथे चांश कला वंश कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्र दिव्याकुलम लोक मृडयंती युगे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा कर्म चुकले नाहीत. प्रारब्ध कर्म क्रियामान संचित यावरती जीवन अवलंबून आहे. अंतिम समयाला देवराज ब्राह्मणाला भगवान शंकराचं स्मरण घडलं. ज्या वेळेला जीवनामध्ये जे काही कर्म केलेले होते त्याचा पश्चाताप होऊ लागला आणि अंतिम समयाला भगवंताची कृपा झाली, जीवनामध्ये उद्धार झाला महाराज. म्हणून जीवनाचं जे अंतिम सत्य आहे ते भगवंताचं चिंतन आहे. भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा, जीवन कृतार्थ बनेल. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात आम्ही या विश्वामध्ये स्व इच्छेने आलो आणि आम्ही या विश्वामधून स्व इच्छेने गेलो. म्हणून या विश्वावरती जर सत्ता कोणाची असेल तर ती आमची आहे. अभंगाचं द्वितीय चरण. करू सत्ता कवना ठाई, सर्व ठाई करू सत्ता सर्व ठाई, 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 करू सत्ता सर्व ठाई. वसून कटे वास पाये, 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 वसून कटे वास पाये. करू सत्ता सर्व ठाई, करू सत्ता
विठोबा रखुमा जे रखुमा विठोबा रखुमा हरी जय देव विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी जय देव विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा करो सत्ता सर्वा ठाई वसो निकट वासो पायी ऐसी कोणाची वैखरी वदे आमच्या समोर. महाराज म्हणतात या विश्वामध्ये आम्ही स्वइच्छेने आलो. मग स्वइच्छा प्रारब्ध असेल, अइच्छा प्रारब्ध असेल, परिच्छा प्रारब्ध असेल आणि प्रारब्ध क्रियामान संचित यावरती जीवन अवलंबून आहे. क्रियामान म्हणजे काय, संचित म्हणजे काय आणि प्रारब्ध म्हणजे काय. एखादा वृक्ष आपण लावला हे झालं क्रियामान, त्या वृक्षाला फळं लागलीत हे झालं संचित, आणि ते फळं खाण्याकरता तुम्ही राहिलाच नाहीत हे झालं तुमचं प्रारब्ध. मला सांगतात हा जो संसार आहे ज्यांच्या करता तुम्ही निर्माण केला हे झालं क्रियामान. अष्ट ऐश्वर्य संपत्ती सर्व काही जपलीत हे झालं संचित, आणि त्यांच्या करता एवढं काही सांभाळून ठेवलं त्यांनी तुमचा सांभाळ केला नाहीत हे झालं तुमचं प्रारब्ध. मग प्रारब्ध क्रियामान संचित यावरच मनुष्याचं जीवन अवलंबून आहे. महाराज म्हणतात या वाणीने सतत भगवंताचं चिंतन करा. मग परावाणी असेल, पश्यंती असेल, वैखरी असेल. परावाणी ही जी नाभीमध्ये विराजमान, पश्यंती वाणी ही हृदयामध्ये स्थित आहे, मध्यमा ही कंठामध्ये आहे. आणि ज्या वाणीने आपण सतत बोलतो, भजन करतो, परमार्थ करतो ती वाणी म्हणजे वैखरी वाणी आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी वर्णी गुण माझी वाणी वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही का, ऐसे देई प्रेम काही का, ऐसे देई प्रेम काही का, वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा.
वाणी सुद्धा एक दिवस संपून जाणार आहे. म्हणून या वाणीने सतत भगवंताचं चिंतन करा. जे नाम चिंतन साधू संतांनी आयुष्यभर केलं. आयुष्यभर का करायचंय? याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा देश गोड भावा शेवटचा देश गोड भावा शेवटचा देश गोड भावा शेवटचा देश हे याजसाठी केला होता अट्टहास. साठी गेलो होता अट्टहास. शेवटचा दिस शेवटचा दिस शेवटचा दिस गोड भावा शेवटचा देश शेवटचा देश शेवटचा दिस गोड भावा. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता रात्रंदिवस साधू संतांनी परमार्थ केला. आमचे आप्पा विश्वनाथ आप्पा आयुष्यभर सोमेश्वर गिरीजी महाराज गुरुवर्य नारायण गिरीजी महाराजांची सेवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. कायम ज्या ज्या वेळेला त्यांच्याशी संवाद होत होता त्या त्या वेळेला ते सांगत असत. सोमेश्वर गिरीजी महाराजांसोबत आम्ही आणि टांग्यावर कीर्तन केली आणि सोमेश्वर गिरी महाराजांचा संवास आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. असं कायम विश्वनाथ आप्पा सांगत असत. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची सेवा आणि ती जीवनामध्ये प्राप्त झाली. बेटाची आयुष्यभर सेवा केलेला हा परिवार आहे. उपस्थित माझे आमदार आमचे भाऊसाहेब तात्या चिगडगावकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तात्यांनाही मी धन्यवाद देईल. तात्या त्याच परिवाराचा एक भाग आहे. त्यानंतर आमचे उत्तम काका निकम पाटील उत्तम पाटलांनाही मी धन्यवाद देईल. त्यानंतर आमचे प्रशांत भाऊ शिंदे आहेत त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर आमचे कैलासराव पाटील बोर्डे त्यांनाही धन्यवाद. आमचे सोन्या बापू पाटील शिंदे त्यांनाही धन्यवाद. साईनाथ दादा गवारी पाटील त्यांनाही धन्यवाद. आमचे सचिन भाऊ जगताप पाटील आहेत सचिन भाऊंनाही धन्यवाद. शंतनू दादा आहेत त्यांनाही धन्यवाद. आमचे आप्पा मामा थोरात त्यांनाही धन्यवाद. भारत पाटील बडे त्यांनाही धन्यवाद. सुनील भाऊ असेल त्यांनाही धन्यवाद. किशोर पाटील त्यांनाही धन्यवाद. दत्तू पाटील धुमाळ त्यांनाही धन्यवाद. आमचे कुंदन पाटील त्यांनाही धन्यवाद. आमचे सुभाष पाटील भराडे त्यांनाही धन्यवाद. आमचे अशोक नाना असतील संजय काका असेल या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना मी धन्यवाद देईल. उपस्थित आमचे शुभम दादा असेल शुभम दादांनाही धन्यवाद. जगताप पाटील एक विद्वान व्यक्तिमत्व परिसराचं वैभव योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सेवेमध्ये निरंतर ज्यांच्याकडं बेटाची जबाबदारी आहे आमचे गुरुबंधू विजयानंद गिरीजी महाराज ही या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरंगावकर भजनी मंडळ आमचे बापू पाटील आहेत तात्या आहेत म्हणजे हरी महाराज आहे कैलास भाऊ आहेत सर्वच मंडळी इकडं आमचे पप्पू भाऊ आहे कैलास भाऊ आहे राहुल दादा आहेत सर्व महाराज मंडळी सुद्धा तात्या आहेत. सर्वच भजनी मंडळ नाक असेल वापतारा असेल पुरंगाव असेल पुंतंबा असेल परिसरामधून मातुलठाण असेल डोणगाव असेल सर्वच परिसरामधून आलेलं भजनी मंडळ साऊंड सिस्टम परिसराचं वैभव आमचे मुकुंददादा दादांनाही धन्यवाद. नित्यम नैमितिकम काम्यम त्रिविधम श्राद्ध उच्चते. श्राद्ध कर्माचं निमित्त काही नित्य श्राद्ध आहे काही काम्य श्राद्ध आहे काही पार्वण श्राद्ध आहे काही नैमित्तिक श्राद्ध आहे. पूर्वजांना सद्गती मिळावं म्हणून केल्या जाणारे कर्म आहेत. महाराज म्हणतात आम्ही नामरूपी शस्त्र धारण केलं आणि तरुण गेलो संसारूपी भवसागरातून अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने बाण तुका माने बाण तुका माने बाण तुका माने बाण तो का म्हणे बाण
गावने बाणा तू गावने बाण अति हरिनाम दीक्षा अति हरिनाम दीक्षा करू सत्ता सर्व ठाये 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 वसो निकट वासु पाये वसो निकट वासो पाये वसो निकट वसो निकट वसु निकट वसु वसु निकट वसु पाये सारे गरे गम गम प मग सारे गरे गम गम प मग गम प सा नि ध प मग रे ने सा वसुने कट वसुने कट वसुने कट वसो वसो निकट वसो निकट वसो निकट वसो पाये वसु निकट वसु पाये हृदय वसु निकट वसु पाये आना आहा वसु निकट वसु पाई वसु निकट आहा आना आहा वसो निकट वसो पाये वसो निकट
सनी सा सनी सा सनी सा सनी सा रे 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 सनी सा सनी सा सनी सा सा सनी सा सा पप का पप का सा सनी सा सा पप का पप का सनी सा सा पप का पप का पतानी सा 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 सनी सा सा पप का पप का सा सनी सा सा पप का पप का सनी सा सा पप का पप का पतानी सा 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 सनी सा सा पप का पप का सनी सा सा पप का पप का सनी सा सा पतानी 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 सा वसो निकट वासो पाए वसो निकट वासो पाए करो सत्ता सर्व ठाए करो सत्ता सर्व ठाए करो सत्ता सर्व ठाए करो सत्ता सर्व ठाए सर्व ठाए सर्व ठाए ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांचे अनंत आशीर्वाद उपस्थित सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ मी सर्वांना धन्यवाद देईल झालेली सेवा गुरुवर्य स्वामी रामगिरी बाबांच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्णविराम जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिलेले गोरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुमचे नाही उच्चारिला कारण आपला करा क्षमा पराध महाराज तुम्ही कामने ज्ञानेश्वरा रागा पायापैकी कर क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज तात्या दोन शब्द बोलतील या सर्वांनी जागेवर बसा 2-5 मिनिट